पहिल्यांदा आपल्या नवीन घरी ना पास्ता बनवलेला आहे, माझा फेवरेट पास्ता. पण कब्जा केलाय आता मी हर्षदच्या रूमवर. आता इथं कोणी यायचं नाही, आता इथं माझं राज्य हर्षदच्या रूमवर. नवीन घरामध्ये ऋषीची ना लय सेवा चालू आहे. हर्षदच्या 10K चा केक या. हॅपी 10K to you. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर नवीन घरी माझा फर्स्ट ब्लॉग आहे. इथे ना आता आम्ही कम्प्लिटली शिफ्ट झालेलो आहोत. जे सामान आमचं जुन्या घरी होतं ना ते सामान आम्ही सर्व इकडे घेऊन आलेलो आहोत आणि सर्व सेटअप सुद्धा झालेला आहे. आता बघा या साईडला ना किचनचं सर्व सेटअप झालेलं आहे. या ठिकाणी ना मी काचेच्या बरण्या लावलेल्या आहेत, वरती सुद्धा काचेच्या बरण्या आहेत. ते जे आम्हाला लावता येईल ना ते लावलेलं आहे. प्लास्टिकच्या बरण्या आहे, या मी कालच जाऊन आणलेल्या होत्या. म्हणजे प्लास्टिकची बरणी असली ना तर आपल्याला लगेच कळतं त्यामध्ये काय ठेवलेलं आहे त्यामुळे. आणि वरती सुद्धा मला अशाच बरण्या घेऊन यायच्या, पण त्या बरण्या नाही आणलेल्या आहे ना तोपर्यंत त्याला असं स्टोअर केलेलं आहे. म्हणजे असंच कोणती पण बरणी ठेवून दिलेली आहे. अशा सर्व सेम बरण्या असल्या की छान वाटतं ना. आणि अजून पण आम्हाला आहे ना खूप सारा सेटअप करायचा बाकी आहे. आणि काल आम्ही थोडंफार किचनचं सेटअप केलं. म्हणजे जे सामान आमचं असंच पिशवीमध्ये किंवा गोणीमध्ये वगैरे होतं ना ते सर्व डब्यांमध्ये भरलं. जे सामान आम्हाला इम्पॉर्टंट राहतं, जे फटकन लागतं ना ते सामान आम्ही सर्व आहे ना इथे ठेवलेलं आहे या बरण्यांमध्ये. इथे काजू बदाम वगैरे ठेवलेला आहे. हा साखरेचा डबा आहे, हा चहापत्तीचा. हिच्यात इलायचीची पावडर ठेवलेली आहे. शेंगदाणे डाळ वगैरे लागतं ना डेलीच्या यूज मध्ये ते पण आम्ही जवळच ठेवलेला आहे. याचा पूर्ण स्टॉक आम्ही त्या कबर्ड मध्ये ठेवलेला आहे, पण जे थोडं थोडं असतं ना ते आम्ही इथे काढून ठेवलेलं आहे. जिरं, तीळ, चहापत्ती, ओवा, खोबरं इथे ठेवलेलं आहे. अजून पण खूप सारं सामान लावायचं बाकी आहे. काल आम्ही आपल्या नवीन घरी ओरिओ शेक बनवला होता आणि आज बनवणार आहे बनाना शेक. आणि या ऋषी ना गाडीवरून पडला होता, सो त्यामुळे ना त्याला कानाला टाके आलेले आहेत. 5-6 टाके पडलेले आहेत. तर ते ना खूप जास्त डेंजर आहे. मी तर बघतच नाही त्याच्या कानाकडे, आणि त्याचे टाके ना खूप दुखत आहेत. तर त्याचे इतके नखरे चालू आहे ना, हेच खायचं तेच खायचं तेच खायचं. तर त्याचे ना ते टाके जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याचे सर्व नखरे उचलायचे. बनाना शेक साठी ना सर्वात आधी तर मी 3 बनाना घेतलेले. डेट्स आहे ना, डेट्स कट करून घेतलेले आहे. त्यामध्ये ना आपण बदाम सुद्धा टाकणार आहे थोडाफार. आणि टेस्ट साठी ओरिओ बिस्किट टाकणार आहे. ऋषीचा ना ओरिओ बिस्किट खूप जास्त फेवरेट आहे. आता ऋषी सरांचा बनाना शेक तयार आहे. या ग्लास मध्ये सर्व करूयात. रोज नवीन नवीन शेपच्या ग्लास मध्ये पितोय. ऋषी सरांची मस्त मजा चालू आहे ना. मस्त बेडवर बनाना शेक भेटतोय. चमच्याने आणला तरी. अरे यार भूल गया. तूच विचार कर म्हणजे पिऊ कसं एवढं घट्ट घट्ट नाही नाही ना पॉसिबल पिणं. ठीक आहे आणून देते बाबा. थोडा आईस क्यूब भेटला बरं झालं. नाही ते नाही ना. ठीक आहे द्या आणून. सकाळी प्यायचं होतं ना म्हणून मी त्यामध्ये आईस्क्रीम वगैरे नाही टाकलेलं. मस्त हेल्दी बनवलेलं आहे. ओरिओ बिस्किट टाकलं आणि हेल्दी बनवलंय म्हणते. थोडंफार चालतं ना गोड. हा पण त्यामध्ये ना डेट्स परत काजू बदाम सर्व टाकलेलं आहे. पहिले चमचा आणून द्या आता. ऋषीला तर मस्त सर्व करून दिलेलं आहे. आता हे ना मी माझ्यासाठी आणि अमोलसाठी बनवतेय. त्याला ना दुसऱ्या ग्लास मध्ये दिलं होतं. आपण हे ग्लास घेऊयात. ऋषी सरांचा आता बनाना शेक पिऊन झालेला आहे आणि ग्लास आपण खाली आणलेला नसेल है ना. आणून किचन मध्ये कुठेतरी ठेवला पण नाही तो, लक्षातच नाही मला. आता कुठे ठेवलं मी? कुठे आणला का नक्की पण? नाही आणला राव. भुलक्कड. अरे पण मी 2 वेळेस घेतला माहिती तो हातात. म्हटलं यार खाली नेऊन ठेवून टाकू. वरती विसरला वाटतं. आता कसा आहे तुझा कान बरा आहे का? शॉक बसला तुझा. मग करंट लगता मेरे को छूने से भी. कान बरा आहे का तुझा आता? बरं आहे थोडा ओके. आता आहे ना टीव्ही वरती मस्तपैकी ब्लॉग लावतो मी आपला, आणि तुम्हाला सांगतो कसा आपला ब्लॉग सर्च करायचा. ते गेलं तुम्ही युट्यूब मध्ये, ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलंय ना त्यांना सांगून देतोय. बघा 1 मिनिट. व्हॉइस मध्ये जायचं आणि इथं फक्त म्हणायचं ऋषिकेश गाडेकर व्लॉग्स. आलं का? मला आपला आरोहीने केली खूप शॉपिंग आणि हर्षदचा स्कूल एक्सपिरियन्स. लगेच क्लिक करायचं, ब्लॉग बघायचा. अशा मोठ्या स्क्रीनवर ब्लॉग बघायची ना मजाच वेगळी. एकदम भारी फील येतो. किती भारी वाटतं ना अशी मोठी स्क्रीन आणि नवीन घर आणि नवीन घरात आपला ब्लॉग. वाव, खूप भारी एक्सपिरियन्स आहे. खूप भारी. असं शब्दात एक्सप्रेस नाही करू शकत मी, एवढी भारी फिलिंग आहे. सकाळी बनाना शेक खाल्ला, त्यानंतर ना मी आता मस्त पैकी पहिल्यांदा आपल्या नवीन घरी ना पास्ता बनवलेला आहे. माझा फेवरेट पास्ता. आज ना मी एकदम प्रॉपर बनवलेला आहे. म्हणजे मी दरवेळेस काय करते कुकरमध्ये लावून देते आणि ती मला कंटाळा आलेला असतो, पण आज ना प्रॉपर पहिले उकळून घेतला त्यानंतर ना कढईमध्ये केलेला आहे. आता सर्वांना पास्ता देऊयात मस्त पैकी. हे ऋषीचा आहे आणि ऋषीला आहे ना चम्मच ऋषीचाच दिलेला आहे गोल्डन वाला. काय बरं हा तर आरोहीने या ठिकाणी पास्ता बनवून आणलेला आहे. आता माझ्या घरी ना पेशंट बनलं तर मस्त आईस चालू आहे. केचप दे फक्त याच्यात थोडं. ठीक आहे.
तर आता पिक्चर बघत बघत आम्ही पास्ता खाणार. कसं झालंय? आणि मेन म्हणजे तुला माहितीये लाईट गेलेली आहे पण एवढं सुद्धा जाणवत नाही की लाईट गेली म्हणून. आपलं इन्व्हर्टर एवढं मोठं आणि एवढं पॉवरफुल आहे. हा, सर्व लाईट, फॅन, टीव्ही सर्व चालू राहतं, वाटत पण नाही. 12 घंटे चालू शकतात. हो, आणि आपण वाचवलं तर अजून चालू शकतं. आली लाईट. आली लाईट पण आली. पण कब्जा केलाय आता मी हर्षदच्या रूमवर. आता इथं कोणी यायचं नाही. आता इथं माझं राज्य हर्षदच्या रूमवर. आता तुम्ही सगळ्यांनी रूम वाटून घ्या. हर्षदची जी रूम आहे मस्त पैकी छोटी आहे, क्यूट आहे. त्याला मी हाकलून दिला. एकदम मस्त क्यूट रूम आहे हर्षदची. बघा ना किती मस्त बेड आहे, एक नंबर. आणि घरचा बेड पण असाच होता, याच्यापेक्षा थोडा छोटा होता. तर त्या बेडची आठवण येते मला. पण लय नरम आहे, उशी नरम आहे. आणि मेन म्हणजे सगळीकडे नरम आहे बघा. इथं पण नरम आहे, एकदम नरम आहे. मी रात्री कसं झोपतो याला सांगू का? तो मेरे रूम में क्या कर रहा है? चल उठ. एकदम क्यूट रूम आहे, मस्त एकदम मस्त आहे. किती लकी आहे हर्षद तू, किती भारी रूम आहे तुझी. म्हणजे लहानपणीच पडदे पण बघा ना किती क्यूट आहे. असं लहानपणाची आठवण येते. वरती एसी पण आहे त्याच्यासाठी. समोर असे खेळणे बिळणे ठेवलेले, टेडी बेडी. त्याला जे पाहिजे ते इथून घेऊ शकतो. मस्तपैकी हक्क करून झोपू शकतो, खेळू शकतो. तर ती तशी चेअर आहे त्याची. इथं अभ्यास करत होता तो आता. बापरे, हर्षद अभ्यास करत होता. आणि हर्षदचे ना इंस्टाग्राम वरती 10K फॉलोअर झालेले. त्याच्यामुळे तो आज पार्टी पण देणार आहे रसमलाईची. यस, आम्ही ना घरभरणीच्या दिवशी खाल्ली पण दादाला आता क्रेविंग्स होत होत्या त्यामुळे म्हटलं. मी नाही ती खाल्ली ना जास्त. हा, तो थोडीच खाल्ली होती त्यामुळेच म्हंटल मी. मला त्या दिवशी बिलकुल बरं वाटत नव्हतं. मग जा ना, आण ना. आणतो ना आता संध्याकाळी, तोपर्यंत खराब नाही होणार. नाही होत खराब. आणि हर्षदसाठी ना मी हल्क आणला होता ना, तर हल्क पण इथं ठेवलेला आहे. प्लस आपल्याला एका शो मध्ये ट्रॉफी भेटलेली होती, ती ट्रॉफी पण इथं ठेवलेली आहे. हर्षदची नाही काय एखादी ट्रॉफी, मेडल बिडल? नाही, तसं नाही की तो आता घेणार आहे. आता भेटेल ना त्याला. आता भेटेल ना आता. आणि मस्त पैकी मध्ये टॉयलेट बाथरूम पण आहे. इथं आरसा आहे, हे बघ ना. मी आपल्या घर भरणीच्या दिवशी नाही इथंच तयार झाले होते. मस्त आरसा बिरसा. इथं सामान ठेवू शकतो. इथं काय ठेवलेलं आहे त्यांनी? माझं धापलेलं पावडर आहे, माझी सनस्क्रीन आहे. कंगवा बघतो त्याचं वाटतंय मला. हे डोळ्यांचं माझं डापलेलं आहे. सगळं डापाडापी करून ठेवलेलं आहे. अच्छा, स्क्रूड्रायव्हर नाही थोडं टाईट करशील. मस्त क्यूट रूम एकदम छोटी. अमोल राहतो इथं रोज. कसं वाटतंय अमोल? कशी फिलिंग येतं? मस्त एकदम भारी. अमोलनी कब्जा केलेला आहे खरं तर या रूम वर आता. आम्हाला आलं मी झोपतो. मल्ले भारी वाटते झोपायला. छान आहे ना खरंच. ते पलीकडे एकदम नरम आहे. पलीकडे झोपणाऱ्या माणसाला एकदम भारी वाटतं. तर आज आहे ना मी इथंच थांबणार आहे हर्षदच्या रूम मध्ये. एकदम मस्त आहे, रिलॅक्स. नवीन घरामध्ये ऋषीची ना लय सेवा चालू आहे. सर्व गोष्टी आयती भेटते. आता सेफ खातोय आणि समोर पिक्चर बघतोय. नुसतं पिक्चरवर पिक्चर बघू लागलाय. सकाळ दुपार संध्याकाळ एक पिक्चर. हर्षदच्या 10K चा केक या. सॉरी, हर्षद कर केक कट. Happy 10K to you. Happy 10K to you. दुपार जोर लावून कापतोय. कॉंग्रॅच्युलेशन. उठ आता, खाऊ द्या आता ऋषी निवांत पार्किंग मध्ये येऊन बसलेला होता. तेवढ्यात मी खाली आले आणि त्याला म्हणते चल आपण जेवण करूयात. कारण की मी आहे ना आज मस्त पावभाजी बनवली. आज सकाळपासून नुसतं काही ना काही बनवतोय खातोय भारी भारी. आणि इतकं भारी वाटतं माहिती का पार्किंग मध्ये. इथे जर बसलो ना आपण मस्त वाटतं एकदम भारी. हा जो झोका घेतलाय ना याचा पहिला विरोध झालेला आहे. बट आता सगळे तर झोक्याचा आनंद घेता. येणार पहिले ना कोणी पण पहिले या झोक्यावर बसतं आणि मग मध्ये येतं. सगळं टेन्शन विसरून मस्त या झोक्यावर बसू शकतो. दिवसभर आहे ना आमचं नुसतं खाणं चालू आहे. हे खाणं ते खाणं. आणि आता आरवीने या ठिकाणी पावभाजी पण बनवलेली. आता पप्पा, हर्षद, अमोल आम्ही सगळे बसलोय जेवण करण्यासाठी. आरोही, मम्मी तू पण बसून घ्या ना. आणि मी मस्तपैकी मूवी पण बघतोय इडली कढाई म्हणून. आणि या साईडला पावभाजी खातोय. कशी हर्षद पावभाजी? अमोल, पप्पा कशी आहे? चलो एन्जॉय. आता आमचे पोटभर जेवण झालेले आहे. त्यानंतर ना आम्ही परत एक मूवी बघितला. आजचा दिवस आम्ही खाण्यात घालवला आणि मूवी बघण्यात घालवलाय. फुल टू टाइमपास झालेला आहे. आणि आता पण ऋषी खाली ना मूवी बघतोय. बट आता ना कार्टून वाला मूवी बघतोय. मध्ये मला काहीच इंटरेस्ट नव्हता त्यामुळे मी वरती आलेली आहे. आणि आता मी ना थोडे स्किन केअर करणार आहे. आता आहे ना हिवाळा चालू आहे त्यामुळे माझे लिप्स स्किन इतकी अशी फाटली ना यार. असं एकदम उरली आहे. अशी असं वाटते रक्त येणार आता यामधून. त्यासाठी मी शीट मास्क लावणार आहे अँड लिप बाम वगैरे प्रॉपर लावणार आहे. म्हणजे एकदम मॉइश्चराईज करणार आहे स्किन. तर रात्रीला स्किन केअर केली. त्यानंतर मी एडिटिंग केली आणि त्यामध्ये मला ब्लॉग एंड करायचं लक्षच राहिलं नाही. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.
falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap, I'm loving your vibe, always have your